हे आहे स्टार. आपण पाहत आहात स्टार माझा. मोकळ्या ढाकळ्या बाळासाहेब ठाकरे यांची दिलखुलास मुलाखत. शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा खजिना स्टार माझावर. जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी राज्यभरात 65% मतदान. लक्ष आता निकालाकडे. कोणतंही बटन दाबा, मत राष्ट्रवादीला. सांगली कोल्हापुरातल्या मतदान केंद्रांवरचा अजब प्रकार. नागरिकांच्या तक्रारींनंतर सगळी यंत्र सील. राज यांच्या पाठोपाठ अजितदादांचीही हायकोर्टाच्या निर्णयावर नाराजी. सभेला मैदानं दिली नाहीत तर रस्त्यावर सभा घेण्याशिवाय पर्याय नसल्याचं वक्तव्य. शिस्त मोडणाऱ्या बंडखोरांवर भाजपची कारवाई. मुंबईत 15, पुण्यात 12 आणि अकोल्यात 16 बंडखोरांची हकालपट्टी. आणि हलगर्जीपणामुळे युवीवर उपचार करण्यास उशीर झाला. वडील योगराज सिंग यांची माझाला खास मुलाखत. फिजिओ जतीन चौधरींच्या मेडिकल पदवीवरही प्रश्नचिन्ह. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे ही दोन नावं अशी आहेत ज्यांनी गेल्या सुमारे 30 ते 40 वर्षात महाराष्ट्राच्या समाजकारणाला आणि राजकारणाला आपल्या भोवती गुंगवून ठेवलं, गुंतवून ठेवलं. रोखठोक बोलणं ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ओळख. आपली मतं गेली 50 वर्ष महाराष्ट्रासमोर बिनधास्तपणे ते मांडत आले. आणि अशाच बाळासाहेबांना आजही मागे वळून पाहताना काय वाटतं हे जाणून घेतलं स्टार माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांनी. केवळ राजकारणच नाही तर राजकारणाच्या व्यतिरिक्त सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या जीवनातले अनेक पैलू या मुलाखतीच्या माध्यमातून, झंझावती मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या समोर आले. आधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांच्या खास मुलाखतीचा पहिला भाग. नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातल्या अशा एका दिग्गज नेत्याबरोबर गप्पा मारणार आहोत ज्याच्याशी बोलण्याची इच्छा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रत्येक पत्रकाराची असते. आयुष्यामध्ये किमान एक तरी मुलाखत त्यांची आपल्याला घेता यावी, त्यांच्याशी कधीतरी संवाद साधता यावा अशी ज्यांची मनोमन इच्छा असते. आणि अशी आता फार थोडी माणसं महाराष्ट्रात उरलेली आहेत. अशांपैकी एक ज्यांनी गेली 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. गेली 30 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक प्रमुख केंद्रबिंदू जे आहेत असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या एकूण गेल्या 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनाचा कडे बघण्याचा त्यांचं जे एक सिंहावलोकन करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत महाराष्ट्रातले एक प्रमुख राजकीय विश्लेषक प्रताप आसबे. बाळासाहेब, आता 1962 असा जर आपण तुमच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात अशी जर धरली तर आता 50 वर्ष होत आहेत त्या गोष्टीला. ह्या 50 वर्षाकडे बघताना आता तुम्हाला काय प्रमुख गोष्टी आठवतात, जाणवतात, ज्यांचा तुमच्या सगळ्या ह्या आतापर्यंत ज्या स्टेजला तुम्ही येऊन पोहोचलेले आहात त्याच्यामध्ये मोठा रोल राहिलेला आहे? खरं म्हणजे माणसांमध्येच बदल झालेला आहे. त्यावेळेचे तो काळ आणि आत्ताचा हा काळ भयानक, म्हणजे काही अर्थ नाही. त्यावेळेला वस्ती कमी होती. एक निराळा मुंबईचं एकंदर हवा निराळी होती. साफ बदलली, बिघडली साफ. आणि त्यामुळे कामाला जे हुरूप यायचा, मजा वाटायची ती आता तशी वाटत नाही. काय चाललंय सगळं, कसलं मतदान, कसलं काय आणि कसलं काय, हुरूप नष्ट होते शेवटी. इतकं झालंय, माणसं बदलली आहेत. नाही, एक म्हणजे समजा आपण 62च्या आधी गेलो तर मध्यंतरी मी एकदा सुनीताबाईंच्याकडे गेलो होतो, सुनीताबाई देशपांडे यांच्याकडे. आणि त्यांनी त्यावेळेला बोलताना तुम्ही आणि श्रीकांत ठाकरे दोघंही त्यांचे विद्यार्थी होता ओरिएंटल हायस्कूलला. नाही, मी विद्यार्थी नव्हतो, ते आमच्या शाळेत होते. आम्ही ओरिएंट हायस्कूलमध्ये होतो. तर मी त्यांना विचारलं, श्रीकांतला त्या मास्तरीण होत्या. तर मी त्यांना असं विचारलं की विद्यार्थी म्हणून कसे होते दोघंही जण. तर त्या म्हणाल्या की नाही, दोघंही भयंकर हूड होते. तर म्हणजे हे हूडपणा वगैरे किंवा थोडा दंगेखोरपणा असा तुमचा त्यावेळेला स्वभाव होता? नाही, मी जिद्दी होतो. आता गंमत म्हणून बोलायचं, कारण माझी आणि पोलूंची जास्त जानी दोस्ती एकदम.
पण तेही शिक्षक होते ना त्या शाळेत. हो ना, ते माझ्या वर्गाला पण नव्हते, पण माझ्यापेक्षा ते जास्त हुड होते. मोठा मिश्किल माणूस. मी एकदा आजारी पडलो ना आता 1996 साली, हिंदुजामध्ये होतो. पुलं पुण्याला होते आणि पुलाला कोणीतरी सांगितलं की बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये रवाना झालेत. हॉस्पिटलमध्ये कुठच्या हॉस्पिटलमध्ये? आणि हिंदुजा. बाळासाहेब सांगा बाहेर एक पाटी लावा तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये आहात त्या वॉर्डमध्ये, की गर्व से कहो हम हिंदुजा में है. असं होतं ते. गर्व से असे आमचे चालायच्या गमती. बरं नाही, पण ते तुम्हाला शिक्षक होते तरी तुमची दोस्ती होती त्यांची? शिक्षक होते तरी म्हणजे ती नंतर झाली दोस्ती का त्याही वेळेला होती? नाही, तिथे दोस्ती होणं शक्य नाही, कारण ते मास्तर आणि ही मास्तरीण. बरं, आता गंमत म्हणून सांगायचं म्हणजे त्या सुंदर होत्या दिसायला वगैरे. आवाज फक्त जरा गडबड झाली. ते पोरं काय अभ्यासच करत त्यांच्याकडे बघतच बसायचे. पोरं त्याच्या चिडायच्या. सुनीताबाई माझ्याकडे काय बघता, बोर्डाकडे बघता, बघा म्हणा, असे ते हे चालायचे त्यांचं. पण दोघे एकत्र असताना आमचं गॅदरिंग व्हायचं आणि त्या गॅदरिंगमध्ये दोघांनी लग्नाच्या बेडीत काम केलं आणि लग्नाची बेडी त्यांच्या पायात कायमची पडली पुलंच्या. असं आहे ते. पण पुलं तुम्हाला शिकवायला होते? नाही, माझ्या बहिणीला होते आणि ही सुनीताबाई श्रीकांतला होत्या. पण श्रीकांत आणि तुमच्यामध्ये वयामध्ये बरंच अंतर आहे का? नाही, 4-5च असेल, जास्त नाही. म्हणजे आता तुमचा जन्म पुण्याला झाला आणि मग नंतर नागपूरच्या वाड्यात. अच्छा. पण तुम्ही मुंबईला आलात ते कधी? 1939 साली. म्हणजे तुम्ही 12-13 वर्षांचेच होता. आम्ही भिवंडीला होतो. भिवंडीहून इकडे आलो त्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. तेव्हा माझ्यामुळे नाही, त्या आपणहून झालो युरोपमध्ये. नाही, पण एकूण म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा प्रबोधनकार तिथं होते आणि त्या काळामध्ये त्यांना बराच तिथं त्रास झाला आणि त्याच्यामुळं मग ते त्या त्रासांना कंटाळून इकडे आले. म्हणजे त्रास म्हणजे खूपच. आम्ही शिव्या का देतो त्याची कारण ती आहे पण आहे असं म्हणायला पाहिजे शेवटी. खरोखर सांगतो, माझ्या वडिलांची डेक्कन स्पार्क कंपनी होती आणि त्यांचं एक नाटक जोरात चाललं होतं. त्यांनी बरीच 4-5 नाटकं लिहिली, त्यात खरा ब्राह्मणे विशेष. आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने ते नाटक रंगवलं गेलं. आता दादांचं काय म्हणणं असायचं की ते ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते, बामणांच्या विरुद्ध होते. बामण म्हणजे भिक्षुक. बरं, असं असताना त्यांनी आपलं अंगावर घेतलं आणि ह्यांनी खूप दादांना त्रास दिला. दादांची प्रेत यात्रा, मेलेलं गाढव, डेक्कन स्पार्क नावाची कंपनी होती, त्याच्या पुढे मेलेलं गाढव टाकायचं, त्यानंतर दगडमार, शेंडमार. आम्ही बुधवार पेठेत राहत होतो आणि दादाची कंपनी अशी होती आणि त्याच्यावरती दगडफेक आणि शेंडमार चाललेलं मी बघत होतो लहानपणी. आणि नंतर फार अतिरेक व्हायला लागला. शेवटी दादाने सांगितलं की ही पोरं ह्या संस्कारामध्ये वाढवण्यात काही अर्थ नाही. आम्ही सोडलं दादाने आणि आम्ही भिवंडीला आलो. दादा मुंबईला येऊन जाऊन असायचे. आम्ही राहायचे तिकडे मिरंड्याच्या चाळीत. पण दादा तिथे हे खांडके बिल्डिंग आहे अजूनही चांगली, केवढी तिकडी आहे ती, 100 वर्षाची असेल. त्याच्या 4थ्या मजल्यावरती माझे वडिलांचे बंधू राहायचे, यशवंतराव. त्यांच्याकडे दादा उतरायचे. तिथे मी तिथे पुष्कळ राहिलो आहे त्यांच्याबरोबर. आणि मग शेवटी कायमची जागा आम्ही आलो 1938-39 आम्ही कृष्णा निवासमध्ये उतरलो पहिलं. म्हणजे जागाच घेतली दादांनी, फ्लॅट स्वस्त मिळायचे. टू बी लेटच्या पाट्या असायच्या त्या वेळेला आणि आता टू लेट म्हणतात. जागाच नाही आहे. असं आहे, ते फरक झाला, एवढा फरक आहे तो, टू बी लेट टू लेट. नाही, पण हे जेव्हा तुम्ही बघत होतात की घरावर शेण फेकतायत, दगड मारतायत, मग भीती वाटायची त्यावेळेला? नाही, काहीच नाही. काय चाललंय काय कळायचंच नाही ना. बरं, कारण मी एक ते भालाकर भोपटकरांच्या बद्दलचा तो किस्सा ऐकला होता. ते गाढव आणून टाकलं होतं आणि ते दादा फरफटत घेऊन चालले आणि भोपटकरांनी विचारलं काय करताय, तर त्यांनी सांगितलं की तुझ्या बापाला नेऊन फेकतोय वगैरे असं काहीतरी. तुमच्या वडिलांना हे करतोय. अंतसंस्कार. पण एकूण म्हणजे तुमचं सगळं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रभाव दादांचाच. दादाने सगळं म्हणजे एक शिस्त होती दादांकडे.
मला हे जे एक वेळेचं वेळ लागले, मी नेहमी सगळ्यांना सांगतो, मला दुसरे कोणी वेळाने आले की मला चीड येते. माझ्या वस्तू कुठे तुम्ही वरती चला, बघा मांडलेल्या असतील, वाकडे हे तर मगाशी जरा वाकडे दिसलं लगेच सरळ करा, नाही सहन होत. ही शिस्त मला लागली आहे. त्यामुळे कोणाला त्रास होत असेल, पण ते दादांमध्येही तो होता पण भयंकर. म्हणजे दादांच्या भाषेत बोलायचं झालं तर इथूनचा फ्लॉवर पॉट इथेच पाहिजे, तो इकडे ठेवला किंवा कुठे घड्याळ अमुक ठिकाणी ठेवले ते तिथेच मिळायला पाहिजे. आणि जर कोणी ते बदललं तर ते त्यांचं वाक्य ठाकरी भाषेत, वस्तू बदलली तर की बाप बदलला. ताणकन बोलायचे, कसली भाडवीट ठेवायचे नाहीत, ते कसलीच नाही. नाही, पण मला एक त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाच्या मधलं मला एक म्हणजे कुतूहल आहे ते असं की एकीकडे ते कर्मठपणावर म्हणजे जोरदार प्रहार करायचे हिंदू धर्मातल्या, आणि दुसरीकडे त्यांनी शुद्धीकरणामध्ये वगैरे सुद्धा त्याही कामामध्ये ते होते ना, म्हणजे इतर धर्मात गेलेल्यांना परत हिंदू धर्मात घेणं वगैरे. नाही, त्यांचा कर्मठपणा कुठचा, ते हे देव दानव बिनव वगैरे वगैरे ह्याच्यावरती त्यांचा नाही आहे. तुमचा हे जे त्याच्यामध्ये जे हेच एक प्रकार आहे अंधश्रद्धा, त्या अंधश्रद्धेला त्यांचा विरोध होता. काही काही केसेस सांगितले ते आता ह्यांच्यापुढेच तुमच्यापुढे असे सांगण्यात काही अर्थ नाही आहे, जबरदस्त आहे. इतके दादा भयंकर होते. खोडून काढायचं, मोडून टाकायचं, लोकांच्या मनातला गैरसमज दूर करायचा, अंधश्रद्धा दूर करायची, अंधश्रद्धेच्या विरुद्ध होते. पण बाकी त्यांचा व्यस्तच आहे. तो काय प्रकार होता, ख्रिश्चन लोक जे बाटवायचे, विहिरीत पाव टाकल्यावर पाणी प्यायला की झालं, हे अडाणीपण, हे अज्ञान लोकांचं दूर करायचं, त्याच्या विरुद्ध ते होते. आणि त्याच्याकरता ते हिंदू मिशन काढत होते. 1922 साली दादाने हिंदू मिशन काढलं भास्कर वैद्यांच्याबरोबर. पण त्यावेळेला असं काही शिवसेनेत जसं मोहोळ जमलं तसं सैनिक म्हणत नाही. हुंड्याच्या विरुद्ध ते होते, बरं, शारदा विवाहाच्या विरुद्ध ते होते, म्हणजे केश वापरण्याच्या वेळेला त्याच्या विरुद्ध होते. ही आंदोलनं सामाजिक दृष्टीने फार महत्त्वाची आहेत. समाज सुधारक होते दादा, आणि ह्या समाज सुधारणा झाल्याच पाहिजे ह्याचा त्यांचा हट्ट होता. आणि ते बरोबर पण आहेत. आज तुम्ही लढता नाही त्याकरता. बरं, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये होते कोण दादा? हो, ते चालूच आहे. ते सगळं तो एक कॅम्प मोठा ग्रुपच होता तो, जे 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 आता बघा, ब्राह्मणेतर चळवळ म्हणतात जय आणखीन गाडगिळ एकत्र, कसं काय जमलं? पण ते एक मिशन होतं ते निर्णय, त्यावरची ती परिस्थिती तशी होती. बरं, दादा आम्ही भिवंडीला होतो. दादांना वाटायचं मी संगीत क्षेत्रामध्ये किंवा संगीत शिकावं. त्याने बुलबुल आणून दिला. बुलबुल त्याचा लांबट काहीतरी असायचं, त्यामध्ये ते टायपरायटरसारखे आकडे, आणि इकडून ते बदामांनी हलवायच्या तारा आणि इकडे दाबायच्या. पुष्कळ त्यांनी मला शिकवण्याचा प्रयत्न केला. इकडे हलवायचं आणि तिकडे वाजायचं. आमचं इकडे हल्लं की तिकडे बंद व्हायचं, तिकडे झालं की इकडून बंद व्हायचं. स्टार सिटीचे सहप्रायोजक पोस्ट फ्री ऍड्स ऑन OLX.in आणि टू नो मोर SMS MWay 258888. छातीत जळजळतंय? कूल इट विथ जेल्युसिल. असलीला पर्यायच नाही. या निर्दयी दुनियेत टिकून रहा फक्त किर्लोस्कर अस्सल स्पेसच्या साथीने. कॉल करा 1-800-233-3344. सगळीकडे अंधार, विजेचा अनिर्बंध वापर, इंधनाबद्दल बेपर्वाई, वेळ आणेल आपल्यावर पश्चातापाची. वीज आणि इंधन वापरण्याचं नियोजन करा. ऊर्जेची बचत, देशाचा विकास. संपर्क महाऊर्जा. नाशिक नंतर आता वळूयात पुण्यातल्या बातमीकडे. पुण्यातली युवा पिढी टेक सेव्ही होत असल्याचं एका सर्वेक्षणातून पुढे आलंय. तर कोल्हापुरात कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीची मोठी वाढ होते. औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढतोय. तर नागपूर आता बनते टेक्नॉलॉजी हब. एक दोघे नव्हे, सर्वच म्हणतात महाराष्ट्र देशा. रोज सायंकाळी 6 वाजता पहा फक्त स्टार माझावर. उघडा डोळे
बघा नीट. मी असं वाचलं होतं की दादांची इच्छा तुम्ही काहीतरी संगीताच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं. दादा आम्ही भिवंडीला होतो. दादाला वाटायचं मी संगीत क्षेत्रामध्ये किंवा संगीत शिकावं. त्याने बुलबुल आणून दिला. बुलबुल याचा लांबट काहीतरी असायचं, त्यामध्ये ते टायपरायटरसारखे आकडे आणि इकडून ते बदामांनी हलवायच्या तारा आणि इकडे दाबायच्या. पुष्कळ त्याने मला शिकवण्याचा प्रयत्न केला. इकडे हलवायचं आणि तिकडे वाजायचं. आमचं इकडे हललं की तिकडे बंद व्हायचं आणि तिकडे झालं की इकडून बंद व्हायचं. आमचं काय दोन्ही एकत्र यायचेच ना. तर दादा चिडले एक दिवशी. त्याने माझा हात धरला, जोराने ते बदाम हलवला आणि इकडे सांग दाब इकडे. आणि तिकडे त्याच्या तारा जरा आतमध्ये गेल्या, रक्त आला. मी रडायला लागलो. बरं, म्हणजे त्यांना गाणं पाहिजे होतं. आमचं रडं गाणं सुरू झालं आणि मग आमचं ते बंद झालं बुलबुल. आणि एक दिवशी दादा आले असताना मुंबईहून, दादा राहायचे नाहीत आमच्यावर, दादा मुंबईला जायचे पण आले. मग तुम्ही कुठं पुण्यात होता त्यावेळेला? तुम्ही भिवंडीला होता. कुठे हे होताना तुम्ही भिवंडीमध्ये? हो, भिवंडीला होतो मी. आणि आतून काहीतरी आवाज यायला लागला, टुन 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 जरा थोडंसं. आणि त्यावेळेला एकच गाणं येतं, जाके मथुरा या कानाने वगैरे, का कुठच्या कानाने मला माहित नाही, पण तेवढं ऐकू यायचं कुठच्या तरी कानाने. ते कानाने होतं. तर ते झालं. म्हणे माझ्या आईला बोलवलं. काय का म्हणे, हे कोण वाजवते? बाळ वाजवते काय? नाही म्हणे, शिरी वाजवते. श्रीकांत आम्ही शिरी म्हणत होतो. बोलो. तर दादांचं आमंत्रण म्हणजे ते जवळजवळ म्हणजे देवत्या वाजण्यासाठी वाटायची. तर बहुतेक कान फडत बसणार यावेळेला. काय काय केलं माहीत नाही. जावं लागलं. गेलो. तो वाजवता नाही. मग कोण आहे? श्री आहे म्हणे. बोलो. आलं श्री घाबरत घाबरत. बस तो वाजलोच. हो बसला वगैरे वगैरे. वाजव. त्यांनी वाजवलं. आणि त्यावेळेला ते नेहमी एक दीड दीड दाड दीड दाडा वगैरे पाडायच्या काहीतरी त्या गाण्याच्या, असं काहीतरी असायचं त्या त्यांचा ओळी. आणि त्याने वाजवून दाखवलं थोडक्यात. दादा म्हणे हा होणार. बरं, हा होणार म्हणाले? नक्की त्यांनी सांगितलं. एक दृष्टी तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही पुण्याला राहत असताना एक दादानी जागा मिळवली ती. त्याला लाकडी जिना होता आणि वरचा मजलाही आम्हाला मिळाला होता. शिरी गडगडला वरून खाली आला आणि बेशुद्ध पडला. डॉक्टर वगैरे आले वगैरे, त्यांनी सगळे उपचार वगैरे केले. काही शुद्ध राहिलं म्हणून नाही रे थांब. तो शेजारचा आपल्या नाटक कंपनीमध्ये ते बघ, तो सारंगीवाला आहे, त्याला बोलव. आणि त्यांनी सारंगीवाल्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं बस इथे आणि जरा सारंगीला वाजवायला सुरुवात कर. त्यांनी सारंगी वाजवायला सुरुवात केल्यानंतर श्रीकांत हळूहळू शुद्धीवर आला. हा संगीताचा परिणाम. आताचं म्युझिक आहे तर लोक बेशुद्धच पडतात. हे ते चालले जहाज म्युझिक अमुक तमुक कसलं. पण दादा स्वतः पण वाजवायचे? दादा स्वतः उत्तम वाजवायचे. तिने त्या बाईचा फार मोठी ती नाचणारी होती, तिला साथ दिली होती. बरं, श्रीकांतनी बडे गुलाम अलीला साथ दिली, वावा मिळवली. व्हायलिन लहान होता, फोटो पण आहे त्याचा. बरं, तर दादा सतार वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे, तबला वाजवायचे. बरं, खूप वाद्यांचा. दिलरुबा त्यांचा तर आणखीन दुसरा आहे, फार चांगलं मोठं वाद्य दिलरुबा आणि सतार ह्याच्यावरती अथॉरिटी कमांड. जी व्यंगचित्राची जी ही लहानपणापासून तुम्ही काढत होता? हो, लहान लक्षात आलं की भिंतीवरती एखादं काढायचं चित्र वगैरे काढलं की दादा बघायचे. माझ्या आईला वाटायचं की मी गव्हर्नमेंट सर्वंट व्हावं. दादा म्हणाले नाही नाही, हा काय होणार आहे, मला त्या चित्रकार होणार आहे. मला मी सांगतो त्याला काय, मला आम्ही आता तुम्हाला माहिती आहे माझं चरित्र आहे. मी नाही लिहिलं, मी कधीच माझं आत्मचरित्र लिहिणार नाही म्हटलंय, पण छापलंय एकाने. पण ते नजरेखाली घातलं. मला कादंबरी नाही सांगणार वाकडे तिकडं. म्हणजे ते मी 3 महिने इथं तुरुंगात असताना एरोड्याच्या जेलमध्ये मला माझी पत्नी मला पुस्तकं पाठवायची वाचण्याकरता. त्यामध्ये ह्यांचं श्रीमान योगी हे पुस्तक आलं रणजित देसाईंचं. मी सुरुवात केली, पानामागून पानं. एक प्रकरणामध्ये, नंतर दुसरं प्रकरण आल्यानंतर एक पानं वाचल्यानंतर टिळीक गेली माझ्या डोक्यात अक्षरशः. मला कादंबरी आवडत नाही,
जे सत्य आहे ते लिहा ना तुम्ही. मग जसे आम्ही असू तसे.